आजच्या या प्रकाशन सोहळ्यामध्ये उपस्थित मंचावर उपस्थित पुस्तकाचे लेखक श्री रवींद्र साठे आणि कोणाला मित्र म्हणणं आणि कोणाला शत्रू म्हणणं बरं वाटणार नाही म्हणून सगळेच मित्र आहेत तिथे असे अमितजी साटम, अतुल भातखळकर, दादा इदाते या कार्यक्रमाला उपस्थित आणि आपले मुंबईचे अध्यक्ष म्हणा आणि समोर बसलेला सगळा सज्जन वृंद, बंधू आणि भगिनींना, पुस्तक तयार होतात, ग्रंथ तयार होतात, वाचले तर लेखकाला आनंद होतो आणि विकत घेऊन वाचले तर प्रकाशकाला आनंद होतो. या दोघांनाही आनंद देण्याचा आपण विचार करू. जो विषय आहे त्या विषयासंबंधाने आधीच आपण काही ऐकलंय, त्यामुळे मी काही नवीन आणखीन काही त्यात जोडावं असं फार नाही. पण एक काही गोष्टींचं स्मरण मात्र अवश्य. मागच्या कालखंडामध्ये श्री अरविंदांचं एक वाक्य तुम्हा आम्हाला सर्वांना परिचित आहे. श्री अरविंदांनी म्हटलं की हे जे राष्ट्र आहे हे मृत्युंजय राष्ट्र आहे, ते मृत्यूवरती विजय प्राप्त केलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण पुढे आणखीन करताना स्वामी विवेकानंदांनी जे म्हटलं की आम्ही अमृतपुत्र आहोत, कारण की राष्ट्र मृत्युंजय आहे, मृत्यूवरती विजय प्राप्त केलेला आहे, त्यामुळे इथे राहणारे सगळे अमृतपुत्र आहेत, त्यामुळे तेही कधी संपणारे नाहीत. मनुष्याचं शरीर संपेल, काय ते कालांतराने जात असते, त्यात काय अडचण नाही. आणि त्यामुळे वयम अमृतस्य पुत्र असं म्हणण्याचं ज्यांना भाग्य लागलं असे आपण सर्व आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वेगळ्या शब्दामध्ये हाच भाव व्यक्त केला. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतायत की अनादि मी, अनंत मी, अवध्य मी. हे म्हणजे त्यांनी आपल्या शरीराबद्दल म्हटलेलं नाही. तर हे राष्ट्र हे अनादि आहे, अनंत आहे, ते सीमेमध्ये बांधलेलं नाही आणि ते अवध्य आहे. मला असं वाटतं की या तीन महापुरुषांच्या विचारांचा गाभा एका अर्थाने आत्ताच्या परिभाषेमध्ये रवींद्रजींनी मांडला आहे आणि ते पुस्तक आपल्या हातात येणारच आहे. योजनापूर्वक ज्या धारणा भारतामध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न केला हे मोगलांपर्यंत नव्हतं, मोगलांच्या नंतरच्या कालखंडामध्ये. इंग्रजांच्या आगमनानंतर काही त्यांच्या देशातल्या किंवा त्यांच्या विचारांच्या आधारावरती त्यांनी भारताचा विचार केला, भारताची मांडणी केली त्यांनी. आणि म्हणून मग चुकीच्या शब्द, चुकीच्या धारणा नंतरच्या सुशिक्षित समाजामध्ये त्याच धारणा स्थापित झाल्या. अडचण आपली इंग्रजांच्या या शैलीमुळे आपली अडचण झाली आणि त्यामुळे आपण शब्द जाणून बुजून इथे बसलेले आपण सर्वच राष्ट्र निर्माणाची भाषा करत नाही, तर आपण राष्ट्र पुनर्निर्माणाची भाषा करत नाही. त्यामुळे नवीन निर्माण काही करायचं नाही. म्हणजे पूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी काम सुरू केलं, हिंदू राष्ट्र वगैरे ते म्हणाल. आजही पुष्कळ वेळा प्रश्न विचारतात की हिंदू राष्ट्र केव्हा होणार. नाही, ते होणार नाही, ते आहेच. ते नव्हतं असा एकही कालखंड नाही आणि ते होतं असं म्हणण्याची कोणावरती वेळ येणार नाही इतकं. म्हणून ते अमर, मृत्युंजय वगैरे शब्द प्रयोग. डॉक्टर हेडगेवारांना विचारलं की तुम्ही आम्हाला हे समजावून सांगा तर्काने,
तर म्हणाले हिंदू राष्ट्र हे किंवा राष्ट्रकल्पना ही तर्काने समजून सांगण्याची नाही, ही हृदयापासून समजून घेण्याची विषय आहे. त्यामुळे ते प्रतिज्ञेमध्ये बसवता येत नाही, त्याची काही व्याख्या नाही करता येणार. काय व्याख्या केली आहे लोकांनी, नाही असं नाही. पण त्या सगळ्या भ्रांत धारणा म्हणून त्यामुळे राष्ट्र निर्माण, आम्ही तुमचं राष्ट्र निर्माण करून जाणार आहोत म्हणून या राष्ट्र निर्माणाच्या कामामध्ये लागलेले राष्ट्र निर्माते हे अशी सगळ्या एक धारणा समाजामध्ये स्थापित होत गेलं. भारताच्या मूल चिंतनामध्ये राष्ट्र कधी बनवता येत नाही, ते विकसित होत असतं. त्यामुळे ते परिभाषित नाही करता येत, ते विकसित होणार आहे. ते एक प्राकृतिक, एक नैसर्गिक एक रचना आहे ती. आणि त्यामुळे त्या कल्पनेशी आणि राज्य कल्पनेचं सांगड घालताच येत नाही. लोक ती गल्लत तिथे करतात. राष्ट्र आणि राज्य एकच आहेत, त्यामुळे राज्य बदललं की राष्ट्र बदललं असं म्हटलं जात. आणि म्हणून इथे अटलजींचं वाक्य आहे, सत्ता आएगी खेल चलेगा, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, देश रहेगा, हे राष्ट्र राहील. आणि म्हणून डॉक्टर हेडगेवार म्हणत असत की जोपर्यंत या जगाच्या पाठीवर एक हिंदू जिवंत आहे तोपर्यंत हिंदू राष्ट्र आहे. एकही हिंदू राहणार नाही, त्यावेळेला राष्ट्र असणार. त्यामुळे राष्ट्र आहे सिद्ध करा, हिंदू राष्ट्र आहे सिद्ध करा, तर्काने समजावून सांगा वगैरे, या भानगडीत कधी संघ पडला नाही आणि आपणही कोणी भानगडीत पडू नये. आमची श्रद्धा आहे. त्यामध्ये श्रद्धेवरती आम्ही अशा अनेक संकल्पना होणार. म्हणजे आपल्याकडे धर्म शब्द आहे, तर धर्म आणि संप्रदाय लोक एकच मानतात. पण आपल्याकडे मी म्हटलं की पश्चिमेकडचं एक दारिद्र्य आहे की त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या कल्पनांना शब्द नाही, मुळामध्ये कल्पना नाही आणि त्यामुळे शब्द पण नाहीत. त्यामुळे शब्द पण नाहीत. त्यांना संप्रदाय माहिती आहे, त्यांना धर्म माहीत नाही. आणि म्हणून जेव्हा आपण धर्म सांगतो त्यावेळेला ते धर्म आणि संप्रदाय एकच आहे असं एक, आणि आपल्या लोकांनाही असं वाटतं की काय एकच आहे. त्यामुळे हिंदू धर्म, बाकीचे मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, ज्यू आहेत, बाकीचे आहेत, तसं आहे की हिंदू धर्म पण आहे. पण आपल्याकडे धर्माचं समजावून सांगत असताना ज्या परिभाषा केलेल्या आहेत एकच फक्त आपल्याला, आपण सगळे ऐकतो, महाभारत वगैरे वाचत असतो आपण. दुर्योधन म्हणतोय की जाना मे धर्मम, मला धर्म काय माहिती आहे पण माझ्या प्रवृत्तीत नाही आहे. तो काय नाही आहे, पूजापाठ करत होता ना, मंदिरात जाणं काही माहीत नव्हतं असं नाही, जाते असेल कदाचित. मग त्याला जो धर्म माहिती आहे आणि तो प्रवृत्तीमध्ये नाही, ते काय आहे. जाना मे अधर्म नच मे निवृत्ती, मला अधर्म काय हे माहिती आहे. मग एक व्यक्ती धर्मही जाणतो आणि अधर्मही जाणतो, याचा अर्थच असा आहे की धर्म या शब्दांची नीट व्याख्या करून, आणि म्हणून त्याला आपल्याकडे कर्तव्याशी जोडलेलं आहे. चांगलं काम म्हणजे धर्म आहे, आदर्शांचं पालन करणं म्हणजे धार्मिक आहे. धार्मिक म्हणजे पूजा, मंत्र, मंदिर, अनुष्ठान, पूजा हे नाही. हे सांप्रदायिक होऊ शकतं, हे प्रत्येकाचं वेगळं आहे. आणि म्हणून आत्ताच्या कालखंडामध्ये समाजामध्ये जर काही घेऊन जायचं असेल तर धर्म या शब्दांबद्दलच्या 4 आयामांवरती आपण विचार केला पाहिजे. अगदी सुरुवातीची जी पातळी आहे त्याला उपासना धर्म म्हटलेला आहे. तो प्रत्येकाचा वेगळा आहे, तो एक असू शकत नाही, एक असण्याची गरज नाही. एका घरामध्ये 4 जण आहेत तर चौघांची उपासना पद्धती वेगळी आहे, व्रत उपास वेगळे आहेत, अनुष्ठान वेगळं आहे, जप वेगळा आहे, तर ते वेगळं राहील, तो उपासना धर्म आहे. पण आपल्याकडे उपासना धर्माच्या पुढचं पाऊल जे सांगितलं आहे ते आचार धर्म आहे. तो आचार धर्म तो
समाज, राष्ट्र, देश या सगळ्या संदर्भातला आहे. तो व्यक्तीला शुद्ध ठेवण्याकरता आवश्यक आहे. व्यक्तीमध्ये दोष निर्माण होतात याचा अर्थ आहे त्याचं आचारधर्मापासून पतन नव्हतं. आणि म्हणून पुष्कळ वेळा लक्षात येतं की उपासना धर्म आहे पण आचार धर्म नाही आहे. आणि मग आपल्याला समजून सांगितलं जातं की तत्त्वज्ञान कधी आचरणात आणता येत नाही, पण आचरणामध्ये आणता येते ते तत्त्वज्ञान नाही, आणि तत्त्वज्ञान आचरणात आणता येत नाही ती त्या माणसाची दुर्बलता आहे, त्या सिद्धांताची दुर्बलता नाही आहे. म्हणून आचारधर्म. पण त्याच्या वरची जी पायरी आहे ती समाजधर्माची आहे. म्हणून आपल्याकडे पुरुष सूक्तामध्ये सहस्त्र शीर्ष, सहस्त्र बाहू, सहस्त्र पाद असं म्हटलं आहे. त्यामध्ये सहस्त्र हृदय असं म्हटलेलं नाही. सहस्त्र पाद आहे, सहस्त्र शीर्ष आहे, सहस्त्र बाहू आहे, पण हृदय एकच आहे. ते समाज धर्माचं प्रतीक आहे. त्याची पूजा करते. एक काय आहे तिच्या. आणि म्हणून समाज धर्म म्हणजे उपासना धर्म आपल्याला आपल्या श्रद्धा भक्तीला वाव देतोय. आचार धर्म आपल्याला शुद्ध ठेवण्याकरता आहे. समाज धर्म हा सामूहिकतेचा संस्कार देणारा धर्म आहे. आणि चौथा जी पायरी आहे ती राष्ट्रधर्म आहे. उपासना धर्म ज्यांना समजतो त्यांना राष्ट्रधर्म समजतोच असं नाही. आपल्याला इतिहासातले प्रसंग वगैरे माहिती आहेत. फक्त एकच, मिर्झा राजे जयसिंग जेव्हा दक्षिणेकडे यायला निघाले तेव्हा त्यांना म्हटलं की महाराज तुम्ही अधर्म करताय. तर म्हणे कोणता अधर्म? गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, कपाळावरती भस्म आहे, माझ्याबरोबर सगळे देवारा घेऊन मी निघतोय, शिव पिंडीवरती अभिषेक केल्याशिवाय मी पाणी पित नाही, तुम्ही मला अधर्मी म्हण. पण असं सगळा उपासना धर्म पाळणारे त्यांना राष्ट्रधर्म कळला नाही आणि म्हणून ते दक्षिणेकडे आपलं सैन्य घेऊन आले. आणि एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. त्यांनी म्हटलंय मिर्झा राजन, तुमचं साम्राज्य वाढवायकरता तुम्ही येणार असाल तर माझी लढाईची आवश्यकताच नाही. मी सगळं राज्य तुमच्या पायावरती समर्पण करायला तयार आहे. पण तुम्ही परक्या लोकांचं राज्य स्थापित करायकरता येणार असाल तर माझी भवानी तलवार सिद्ध आहे. हा जो राष्ट्रभाव आहे, हा राष्ट्रधर्म आहे. मी जाणून बुजवून राष्ट्रवाद शब्द वापरू इच्छित नाही. वाद म्हटला की त्याला दोन बाजू आहेत. राष्ट्र विचार दोन बाजू नाहीतच. आणि म्हणून राष्ट्रभाव. आणि म्हणून हे असं धर्म, संप्रदाय, पूजा आणि राष्ट्र हे सगळं जोडून विचार करण्याची आवश्यकता असते. सगळे नागरिक होऊ शकतात, राष्ट्रीय होतात असं नाही. सगळे नागरिक नाही. नागरिकता कायद्याने मिळते. इतके वर्ष तुम्ही एका ठिकाणी राहिला तुम्ही भारताचे नागरिक व्हाल, पण तुम्ही राष्ट्रीय नाही होऊ शकत. होत नाहीत. बरेच जण अमेरिकेत गेलेत, अमेरिकेचे नागरिक झाले, पण ते अमेरिकन नाही झाले. एखाद्या देशाचं नागरिक होणं आणि त्या देशाचे होणं याच्यामध्ये अंतर आहे. त्या राष्ट्राचे होणं याच्यामध्ये अंतर आहे. आणि म्हणून कोणी म्हणतं की आम्ही या देशाचे नागरिक आहोत म्हणजे आम्ही इथले राष्ट्रीय आहोत. असं होण्याची शक्यता फार कमी असते. कारण त्याला राष्ट्रभाव बीजारोपणात सुद्धा नाही, बीज रूपात सुद्धा नाही. तो राष्ट्रीय कसं होईल? तो राष्ट्रीय कसं होईल? आणि म्हणून मग अशा एकदा संभ्रमामध्ये गेले की नागरिक कळत नाही, राष्ट्रीय कळत नाही, सभ्यता कळत नाही, संस्कृती कळत नाही, धर्म कळत नाही, संप्रदाय कळत नाही, राष्ट्र कळत नाही, देश कळत नाही. हे देशातल्या शिकलेल्या, जाणकार, समजदार, सज्जन लोकांना जेव्हा कळत नाही तेव्हा समस्या निर्माण होतात. आणि म्हणून या अशा सगळ्या ह्याच्यामध्ये हे खूप खोलपणे जाऊन समजून घेण्याची आवश्यकता आहे.
आणि म्हणून सगळेजण खोलात जाऊ शकतील असं नाही, पण अशा प्रकारच्या विचारांवरती विश्वास ठेवून आपण त्या विचाराच्या मागे चाललो तरी पुष्कळ श्रेष्ठ कार्य आपल्या हातून होणार आहे. हे सर्वसामान्य माणसांच्या गळी उतरवणं, त्यांना समजून सांगणं याची आवश्यकता राहते, मोठी आवश्यकता आहे. तेव्हा आम्ही म्हणतो की आमचं राष्ट्र शक्तिशाली झालं पाहिजे. त्यावेळेला तुलना केली जाते जे बाकीचे राष्ट्र नेशन या नावाने ज्यांनी काही अत्याचार वगैरे अन्याय केलेत तर ती तुलना भारताबरोबर केली जाते. मग तो हिटलर असेल, तर नेपोलियन असेल, तो आणखी कोणी सिकंदर असेल, हे सगळी मंडळी राष्ट्र ते शब्द तोच वापरला आहे, पण त्यांचं राष्ट्र ते म्हणत असताना साम्राज्याशी संबंधित आहे, साम्राज्याशी संबंधित आहे. आणि म्हणून त्यांची राष्ट्रकल्पना ही आक्रमक आहे, साम्राज्यवादी आहे, विस्तारवादी आहे, अशी त्यांची अवधारणा आहे. आणि भारत हे हिमतीने, आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे जगाला सांगू इच्छितो की भारत हे शक्तिशाली राष्ट्र होणं हे कधीही संहारक होणार नाही, हे जगाला संरक्षक म्हणून राहणार आहे. असं संरक्षक राष्ट्र मानव जातीच्या, मानव कल्याणाच्या उपकाराकरता, मानव कल्याणाच्या विकासाकरता, कल्याणाचा मार्ग प्रशस्त करण्याकरता. आणि म्हणून या कल्पनेच्या बद्दलच्या सगळ्या धारणा या बदलल्या पाहिजेत. पश्चिमेकडे जो विचार आहे त्या विचाराच्या प्रकाशामध्ये आम्ही आमच्या देशाची तुलना करू शकत नाही, करू नये. आणि म्हणून एक सकारात्मक दृष्टिकोन आहे, हा आक्रमक दृष्टिकोन नाही, हा संहारक नाही, हा संबंध जगाला संरक्षणाची हमी देणारा राष्ट्रभावाचा विचार हा भारताचा आहे, हा हिंदू राष्ट्राचा विचार आहे. हे आत्मविश्वासाने सगळ्यांसमोर सांगण्याची आवश्यकता आहे. अभाव आहेत. एकदा म्हटलं ना की चुकीच्या मार्गाने गेलो की सगळ्याच कल्पना चुकीच्या होतात. 14 ऑगस्ट 1947 लाहोरमध्ये, ढाक्यामध्ये, इस्लामाबादमध्ये, कराचीमध्ये राहणारे त्यांचं राष्ट्र भारत होतं. आणि 15 ऑगस्टला सकाळी काय त्यांचं पाकिस्तान राष्ट्र झालं. राष्ट्रकल्पना कशी बदलेली आहे. त्यामुळे संभ्रांत चुकीच्या धारणा असल्या की राज्य बदलल्याबरोबर राष्ट्र बदलते. जो ढाक्यातला माणूस आहे तो 14 ऑगस्टला म्हणतोय की मी भारतीय आहे, माझं राष्ट्र भारत आहे, आणि 15 ऑगस्टला म्हणतोय की आम्ही बांगलादेशी पूर्व पाकिस्तानी आहोत. हे कसं होऊ शकतं? एका रात्रीत राष्ट्रीयता बदलते, एका रात्रीमध्ये राष्ट्रीयता नाही, जन्मजन्माने सुद्धा राष्ट्रीयता बदलत नाही असं मानणं हे हिंदू राष्ट्राची कल्पना आहे. ते बदलत नाही, काय बदलत नाही. आणि म्हणून मग ठिकठिकाणी आक्रमकांचे नावाने रास्ते आहेत, कारण कल्पना मुळात नाही. मग एखाद्या राजाला कल्याण राजा म्हणून म्हणायचं, एखाद्याच्या नावाने स्मारक उभी करायची. हे सर्व राष्ट्रभाव जपणाऱ्यांना वेदना देणाऱ्या गोष्टी असतात. बाबरी ढाचा हटवणं हे मुसलमानांच्या विरोधी नाही आहे, हे कुठल्याही धर्माच्या विरोधी नाही आहे. आक्रमकांनी ते मुद्दाम जाणून बुजून जर हे केलं असेल तर ते प्रयत्नपूर्वक हटवणं हे सर्व राष्ट्रभाव जपणाऱ्यांचं कर्तव्यच आहे. आणि ते कर्तव्य पार पाडले आपण, हे बदलत नाही. आतापर्यंत दिल्लीमध्ये औरंगजेब रोड होतं, कधी कोणाच्या मनात नाही आलं. महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद होतं, कधी कोणाला वाटलं नाही की आपण काय हे डोक्यावरती घेऊन चाललो होतो. नाही, म्हणून बदलाला सुरुवात तर झाली. अजूनही दिल्लीमध्ये कनॉट प्लेस लेडी हॉर्डिंग्स हॉस्पिटल आहे, ज्या हॉर्डिंगने अत्याचार केले भारताच्या याच्यावर, त्याच्या नावाने हॉस्पिटल आहे आज, त्या पत्नीच्या नावाने म्हणा.
हे राष्ट्रभावाचा अभावाचं प्रतीक आहे. हे मूळ कारण तिथे आहे. हा कोणाचा द्वेष नाही, हे कोणाबद्दल असूया नाही, पण राष्ट्रभाव जेव्हा सुप्त होतो, विस्मृत होतो, त्यावेळेला अशा हातून होणाऱ्या चुका किंवा अयोग्य गोष्टी पण लक्षात पण येत नाहीत, आमच्या लक्षात येत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की असा प्रयत्न केले 100 वर्ष देशभरात चालू आहे. चिंतन मंथन एक प्रक्रिया बीजरूपाने होती, त्याच्यावरती काही धूळ साचली असेल ते दूर करून पुन्हा एकदा तेजस्वी राष्ट्र बनण्याचा प्रयत्न आपण सर्व करतो. ती प्रक्रिया चालू आहे. एक शेवटचा उल्लेख करून मी माझं बोलणं संपवणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 6 सोनेरी पानं लिहिली आहेत. या राष्ट्र जीवनामधले जे सुवर्ण काळ होते त्याचं त्यांनी 6 सोनेरी पानं म्हणून पुस्तक लिहून, इतिहास लिहून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाचा जो प्रसंग आहे तो 7व्या सोनेरी पानाचा श्री आहे. श्री गणेश तिथून सुरू झाला आणि 7वं सोनेरी पान लिहायला भारताने सुरुवात केली. आज आपण एका टप्प्यावरती आलो आहोत. याच्या पुढे अधिक प्रभावीपणे 7वं सोनेरी पान लिहिलं जाईल. ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. हेच राष्ट्रभाव आहे, हीच देशभक्ती आहे. हे आपण विकसित करत राहू, पसरवत राहू, लोकांना समजावून सांगत राहू. या सगळ्या यज्ञामध्ये आपणही आपली एक आहुती आपण सगळ्यांनी टाकली पाहिजे. हे पुस्तक त्या दिशेने आपल्याला पुढे जाण्याकरता एक मदत म्हणून होईल, एक सहाय्यक म्हणून होईल असा विश्वास आहे. त्यामुळे लेखकाचं अभिनंदन, प्रकाशकांचं अभिनंदन. आणि आपण सर्व इथे आलोत, आपल्याला हे पुस्तक उपलब्ध होणार आहे, त्यामुळे आपलंही अभिनंदन करून माझं बोलणं सांगितलं. धन्यवाद. माननीय भैयाजींचे हे तेजस्वी शब्द ऐकल्यानंतर मला वाटतं सगळ्याच आपल्या मनामध्ये आत्ता एक भारावलेपणाची भावना आहे. ते आपले प्रमुख मार्गदर्शक तर आहेतच, पण आपल्या परंपरेप्रमाणे मला वाटतं खऱ्या अर्थाने गुरुपदाचा जो एक निकष सांगितलेला आहे की अज्ञानतिमिरांध्यस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तर मला वाटतं त्याचाच प्रत्यय आपण आत्ता घेतला की आपल्या अंधारलेल्या मनामध्ये प्रकाशाची ज्ञानशलाका त्यांच्या शब्दांनी निश्चितपणे जागी केलेली आहे. मला वाटतं पुन्हा एकदा आपण त्यांच्यासाठी आदरपूर्वक सन्मान म्हटलं त्याप्रमाणे या ठिकाणी आज सवलतीच्या दरात पुस्तक उपलब्ध आहे. पण आपण ते मूळ किमतीत विकत घ्यावं, म्हणजे एकाच वेळेस आपण 2 प्रती घ्याव्या, 2 घेणार असतील तर 4 घ्याव्या, या पटीमध्ये आपण ते विकत घ्यावं. कारण ते आपण संग्रही ठेवावं आणि आपल्याला जे वाटतं की हा विचार ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हवा त्यांच्याही हाती ते निश्चितपणे द्यावं. कार्यक्रमाच्या अगदी शेवटी सर्व सन्माननीय मंचाचे मी मनपूर्वक आभार मानते. आदरणीय भैयाजींचं मार्गदर्शन आज या कार्यक्रमात आपल्याला लाभलं, त्यांचे सगळ्यात आधी मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर माननीय आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष माननीय श्री अमित साटम सर, माननीय आमदार अतुलजी भातखळकर सर, विधानसभा अध्यक्ष माननीय राहुलजी नार्वेकर सर या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आवर्जून. त्याचबरोबर दादा इदाते हे आमच्यासाठी घरचं वडीलधार व्यक्तिमत्व आहे, पण तरीही आज ते आवर्जून उपस्थित राहिले यासाठी त्यांचे आभार मानते. भाई गिरकर सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. माननीय श्रीधरजी फडके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय ॲडव्होकेट चित्रा फडके मॅडम उपस्थित आहेत. अनेक मान्यवर खरं तर समोर दिसत आहेत, पण सगळी आपण मंडळी आज घरचा कार्यक्रम असं समजून आनंदाने आलात म्हणून प्रत्येकाचा नामोल्लेख टाळते. 2 उल्लेख मात्र मला इथे विशेषत्वाने करायचे आहेत. एक म्हणजे या संपूर्ण पुस्तकाचं डिझाईन आकृतिबंध ज्यांनी साकार केला आणि अतिशय हिरिरीने आपल्या प्रत्येक कामामध्ये